हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे सोमवारची माझी देवपूजा आणि मी केलेला रुद्राभिषेक आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आज दिवसभरात काय काय रुटीन आहे मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. तर रुद्राभिषेकाचं महत्त्व मी सांगते इथे थोडक्यातच. कलियुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास, तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे. व रुद्राभिषेक आपल्या कुलदैवी अथवा व श्री महादेवाला आपल्या घरीच वर्षातून एक तरी करावा. रुद्राभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ पूर्ण वास्तूमध्ये शिंपडावे. तर रुद्राभिषेक आपल्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण करावा. तो म्हणजे आपण सोमवारीसुद्धा करू शकतो. सोमवारी जर आपल्याला शक्य नसेल तर आपण दररोजसुद्धा करू शकतो, किंवा दररोज जर आपल्याला शक्य असेल तर फक्त सोमवारी करू शकतो. नाहीतर महाशिवरात्री असे जे काही मोठे मोठे आपले वर्षातील सण आहेत त्या दिवशी आपण रुद्राभिषेक करू शकतो. पण रुद्राभिषेक जर आपण रोज केला तर आपल्या वास्तूतील चांगले दोष वाईट दोष नाहीसे होतील आणि चांगले दोष आपल्या घरामध्ये येतील. आणि त्याचप्रमाणे जर घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असला तर रुद्राचं तीर्थ दिलं तर लवकरच व्यसनही सुटतं. जर कोणी आजारी वगैरे असेल तर त्याला देखील आपण रुद्राचं तीर्थ देऊन लवकरच व्यक्तीला बरं करू शकतो. रुद्राभिषेकामध्ये तेवढी ताकद आहे रुद्राच्या तीर्थामध्ये की आपल्या अंगातील रोग नाहीसे होतील आणि लवकरच आपली तब्येतही ठीक होईल. तर कुदरत कोणाचे भाग्य बदलून टाकतील याचे काहीच सांगता येत नाही. नकारात्मक लोकांजवळ आपण गेलो त्यामुळे देखील तेच ऊर्जा प्राप्त होत असते. त्यासाठी नेहमी आपण तेजस्वी लोकांच्या जवळच राहावे. घरातील जे माता भगिनी लक्ष्मी आहेत त्यांना त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी असते. त्यांनी कसे राहावे, कसे बोलावे, त्यांना जमले तिथे स्वयं लक्ष्मीला यावे लागते. संशय हे कुटुंबाचे आणि नातेचे विरजन करणारे आहे. त्यासाठी आपण कारण नसताना संशय नका घेत जाऊ. येणारे गुरुवारपासून गुरुपुष्पामृत लोक सुरू होत आहे. तर आपण दररोज सायंकाळी एक वाती लावत जावे. त्यामुळे 1.25 महिन्यात मोठी रक्कम घरी येत असते. अनेक मार्गे लागतात. आपले घर नेहमी स्वच्छ असावे, आपले मन देखील स्वच्छ असावे, आपण आपले राहणीमान देखील स्वच्छ असावे. तेव्हाच कोणत्याही कामात मन लागते आणि आपण दिवस तेजस्वी होत असतो. रुद्राभिषेक करताना श्री स्वामी स्तवन, गायत्री मंत्र, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, श्री सूक्त 1 वेळा, महामृत्युंजय मंत्र 1 माळ, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 1 वेळा, रुद्र गायत्री मंत्र 11 वेळा, रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत, शिवमहिमा स्तोत्र 1 वेळा, श्री रुद्र 1 वेळा, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, श्री शिवकवच स्तोत्र 1 वेळा, श्री कालभैरवाष्टक 1 वेळा, शिव प्रार्थना 11 वेळा, श्री स्वामी समर्थ जपमाळ 1 वेळा. यापैकी जेवढ्या सेवा आपल्याला शक्य असेल एवढ्या सेवा आपण महादेवाच्या पिंडीवर करायच्या आहे. नंतर महादेवाची छान अष्टगंध लावून भस्म लावून पूजा करून घ्यायची आहे. नंतर बेलपत्र किंवा आपल्याकडे असल्यास शमीपत्र, फूल वगैरे वाहून छान धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या घरात देखील देवांचा वास राहील. जर आपण दररोज नित्यनेमाने देवपूजा केली तर घरातही सुख समृद्धीचे वातावरण प्रसन्न होते. तर याच प्रकारे माझी देवपूजा इथे संपन्न झालेली आहे. मी सुद्धा छोटीशी रांगोळी काढून देवांची देवपूजा करून आणि फूल वगैरे वाहून धूपदीप ओवाळून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे माझी देवपूजा झालेली होती. नंतरच मी नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये मी उसळ बनवलेली होती. उसळ म्हणजे जी राजमा आणि छोले मी भिजू घातलेले होते. हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे. हा जर तुम्ही थोडासाही बनवून खाल्ला तर संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही, किंवा हीच तुम्ही उसळ मुलांना डब्यातही देऊ शकता. अगदीच खायला टेस्टी लागते. 1 वेळा नक्की करून बघा. तर यामध्ये मी थोडेसे मूग, थोडीशी मटकी, थोडेसे छोटे हरभरे, छोले मोठे हरभरे आणि राजमा मी सर्व एकत्रित भिजू घातलेला होता. आणि नंतर कुकरमध्ये 1 शिटी लावून घेतली आणि नंतर छान अशी उसळ आमची तयार झाली होती. नंतर दोघांनी नाश्ता करून घेतला. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते आहे पुढचं.
तर आमचा नाश्ता करून झाल्याच्या नंतर आम्ही महादेव मंदिरामध्ये आलेलो होतो. महादेव मंदिरामध्ये येणं हे माझं रोजचंच आहे. रोजची सेवा माझी, मी स्वामींचीसुद्धा सेवा करते आणि इकडे भोलेबाबांचीसुद्धा. तर मनामध्ये श्रद्धा असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आम्ही दोघे आलो होतो. जर तुम्ही रोज महादेवाच्या पिंडीवर 1 लोटा जल अर्पण केले आणि छान अशी तुम्ही पूजा केली किंवा तुमच्याकडे जर काही नसलं, तुम्ही एक बेलपान, जर बेलपानही नसलं तर तुम्ही फूल वगैरे वाहिलं आणि तुमच्याकडे जर फूल, बेलपान आणि अष्टगंध, भस्म जर काहीच नसलं तर तुम्ही नुसतं 1 लोटा पाणी जरी वाहिलं तरी तुमची ज्या काही मनातील इच्छा आहे त्या लवकरच पूर्ण होतील. कारण ह्याच महादेवाची सेवा करून मला इतका चांगला महादेव मिळालेला आहे. मी सुद्धा लग्नाच्या आधीपासूनच महादेवाची सेवा करत होती आणि छान असे अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आले. तर कोणत्याही देवाची भक्ती करताना तुम्ही मनापासून भक्ती करा, तर तुम्हाला फळही निश्चितच मिळणार आहे. त्यानंतर पाया पडताना केव्हाही महादेवाच्या पिंडीला डोकं लावून पाया पडायचे, जेणेकरून आपल्या डोक्यावर जे काही चुकीचं लिहिलेलं असेल तर भगवान शंकर ते सुद्धा बरोबर करून देतील, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. सृष्टी हलवण्याची ताकद देखील त्यांच्यामध्ये आहे, ब्रह्मांडाची. तर आपण डोकं लावून नमस्कार करायचा आहे आणि नंतर 3 ताड्या आपण ज्या की वाजवतोच. तर तशा पद्धतीने आमची पूजा इथे झालेली होती आणि सुंदर अशी पूजा झाली होती. आज सोमवार होता, अगदीच छान होतं. मंदिरामध्ये गर्दी पण नव्हती, म्हणून निवांत अशी पूजा झाली. पण मनात भाव आणि मनात श्रद्धा असून कोणत्याही देवाची पूजा केली तर आपल्याला कोणत्याही माणसांकडे किंवा कोणत्याही व्यक्तींकडे हात पसरवण्याची गरज पडत नाही. तर जे काही आपल्या आयुष्यामध्ये संकट येणार आहेत किंवा आपल्यावर काही दूरदृष्टी पडते आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपल्याला स्वयं देवाकडून मिळतात. एवढंच आहे की थोडा उशीर लागतो, थोडा वेळ लागतो, पण जे काही आपले कामे आहेत ते हळूहळू मार्गी लागतात. तर लोकांपुढे हात पसरवण्यापेक्षा मला तर जास्तच बरं वाटतं की ते आपण देवाकडेच पसरवले पाहिजे. त्याच्याकडे जर आपण डोकं टेकवलं किंवा त्याच्या मंदिरात जरी गेलो तरी आपण न बोलताच तो आपल्या मनातील सर्व गोष्टी, आपले दुःख जाणून घेतो आणि आपले कामे लवकरच मार्गी लागतात. तर श्री स्वामी समर्थ. सौराष्ट्र सोमनाथं च श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जन्य महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथं च डाकिन्या भीमाशंकर सेतुबंदे तु रामेश्वर नागेश दारुकावने वाराणसे तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घुष्मेश्वरे तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः प्रथम सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति. जर ही प्रार्थना तुम्ही दररोज म्हटली तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य लागत असतं. आणि श्री शिवाय नमस्तुभ्यं. आणि आज आऊंना सुट्टी असल्यामुळे आम्ही निघालो होतो बाहेर. तर बाहेर आम्हाला जायचं होतं, काही थोडं झुडिओमध्ये जायचं होतं, काही बाकीचं काही घ्यायचं होतं शॉपिंगसाठी. ते घेतलं आणि आऊंची शॉपिंग सुरू होती इथे. तर आऊंसाठी आम्ही आलो होतो जॉकेट बघायला. तर 2 ते 3 जॉकेटचे कलर होते, पण कन्फ्यूज असे होते आम्ही की कोणतं घ्यायचं. त्याच्यातच आमचा बराच वेळ निघून गेला. सर्वच ट्राय करून बघितले आणि नंतर जे काही आवडलं ते मात्र घेतलंच. तर झुडिओमध्ये जास्त काही ऑफर नव्हत्या यावेळेस. लेडीजचं तर खूपच कमी होतं, जेंट्सचे वगैरे छान होते, म्हणून फक्त यांची शॉपिंग केली. आणि तिकडे तर वेळ लागला शॉपिंगमध्ये कोणतं घ्यायचं विचार करण्यात. पण मग मात्र इथेसुद्धा काउंटरवर मलासुद्धा वेळच लागला. नंतर झुडिओमधून आम्ही आलो होतो कपालेश्वरला. आज सोमवार होता म्हटलं तर महादेवाचं दर्शन घेऊया. पण इकडे इतकी मोठी गर्दी होती की आम्ही दुरूनच दर्शन घेतलं. आणि महादेवाची सोमवार असल्यामुळे पालखी येणार होती. तर ह्या मावशी इतकी छान अशी सुंदर रांगोळी काढणार होत्या, 5 बोटाने इतकी छान रांगोळी काढत होत्या का अगदीच छान बघावंसं वाटलं. पण बघू नाही शकले कारण संध्याकाळी उशीर होऊन गेला असता आणि पालखी जर आली असती तर गाडी काढायलासुद्धा जागा मिळाली नसती. त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो. पण तुम्ही सुद्धा बघू शकता इतकी लवकर रांगोळी काढत होत्या का बस एकदम मस्त. आणि आम्ही तिकडनं निघालो आणि नंतर शालिमारला गेलो. शालिमारचं काम झालं आणि मग नंतर रस्त्यामध्ये आऊंना भूक लागून गेली कारण संध्याकाळ होऊन गेली होती. त्याच्यासाठीच आम्ही पिझ्झा खाल्ला आणि नंतर घरी आलो. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कॉमेंट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. थोडी सर्दी असल्यामुळे आवाज थोडा वेगळाच येत आहे, तर प्लीज समजून घ्या. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.